UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। बीड प्रकरणी आज छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये मोर्चा। मनोज जरांगे मोर्चामध्ये उपस्थित तर सुरेश धस थोड्याच वेळात मोर्चामध्ये सहभागी होणार। स्वतःचं पाप झाकायला ओबीसी करू नका। पैठणमधील मोर्चातून जरांगेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सर्व स्तरातून मागणी, मात्र अजित पवारांमध्ये राजीनामा घेण्याची हिंमत नाही, संजय राऊतांचा निशाणा। बीडमधील लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष अजूनही वाल्मिक कराडच। धनंजय मुंडेंकडूनच वाल्मिक कराडची अध्यक्ष म्हणून शिफारस करण्यात आली होती। राज्यभरातील ग्रामपंचायतींमध्ये आज काम बंद आंदोलन। बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सरपंच परिषदेकडून निषेध। आदित्य ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला। मुंबईतील विविध समस्यांबाबत फडणवीसांची भेट घेतली। विधानसभा निवडणुकीमध्ये संघानं केलेल्या प्रचाराचे पवारांकडून कौतुक। विरोधकांना घवघवीत यश मिळण्यात संघाच्या कामाचा मोठा वाटा। बैठकीमध्ये पवारांचं वक्तव्य, सूत्रांची माहिती। शरद पवारांनी संघाचं केलेलं कौतुक योग्य, मला वाटत नाही पवार माहितीमध्ये येतील, पण शरद पवार आणि अजित पवारांनी एकत्र यावं ही आमची इच्छा। धर्मराव बाबा आत्राम यांची प्रतिक्रिया। कुणाला तिकडे जायचं असल्यास जरूर जावं। पहिल्या रांगेमध्ये बसलेले अनेक जण तिकडे हारगुच्छ घेऊन देऊन आले। राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची भेट घेतलेल्यांना जयंत पाटलांनी सुनावलं, सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदेंची इच्छा नसतानाही काही गोष्टी चुकीच्या घडल्या। शिंदेंची हतबलता नव्हती, पण काही गोष्टी सहन कराव्या लागतात, गणेश नाईक यांचं वक्तव्य। दिल्लीमध्ये घडलं तसं बीएमसी निवडणुकीमध्ये होऊ शकतं। कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी जास्त जागा लढाव्या लागतील। मुंबई पालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचे संजय राऊतांकडून संकेत। वांद्र्यात ठाकरे गटाचं आंदोलन। भारतनगरमधील अनधिकृत बांधकामांवर एसआरएकडून तोडक कारवाई। एसआरएच्या पाडकामाविरोधात ठाकरे गट आक्रमक। बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्यानं हिंजवडी पोलिसांकडून तरुणाला अटक। 2 पिस्तूल आणि 4 काडतुसे जप्त। अटक केलेल्या तरुणाचा शरद मोहोळ टोळीशी संबंध असल्याचा पोलिसांना संशय। काँग्रेस आप एकत्र लढल्यास आनंद झाला असता। दिल्लीमध्ये कुणाला पाठिंबा द्यायचा, चर्चा सुरू। केजरीवालांसह सहकारी आमच्या संपर्कात जास्त, संजय राऊतांची माहिती। लॅम्बोर्गिनीला व्हीव्हीआयपी नंबरमुळे मंत्रालयामध्ये थेट प्रवेश। कार स्काय लाईन कमर्शियल ट्रस्टची असल्याची माहिती। सर्वसामान्यांना प्रवेश नाही, व्हीआयपी गाड्यांना थेट प्रवेश, राऊतांची टीका। टक्कल पडणाऱ्यांची संख्या 51 वर। जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची महत्त्वाची माहिती। आरोग्य विभागाकडून जिल्ह्यातील 6 गावात घरोघरी सर्वेक्षण सुरू। टोरेस घोटाळ्याची कुणकुण तपास यंत्रणांना आधीच होती। शिवाजी पार्क पोलिसांनी टोरेसच्या संचालकांना पाठवलेली नोटीस समोर, तर टोरेस कंपनीशी संबंधित 3 बँक खाती सील। एक राज्य एक नोंदणी संकल्पना राबवण्यात येणार। घर बसल्या नागरिकांना दस्त नोंदणी करण्यासाठी महसूल विषयक काही दस्त नोंदणीसाठी चेहरा विरहित प्रणालीही राबवणार। अर्ध्या नागपूर शहरामध्ये पाणी पुरवठा उद्या बंद। उद्या सकाळी 10 ते शनिवारी दुपारी 4 वाजेपर्यंत कन्हान जलशुद्धीकरणाचं 30 तासांचं शटडाऊन। टीआरपीमध्ये 21.9 रेटिंगसह TV9 मराठी पुन्हा नंबर 1। प्रेक्षकांची पसंती फक्त TV9 मराठीला। राज्यात केशरी, पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाच्या रेशन कार्डची छपाई आणि वितरण बंद। आता ई रेशन कार्डवर रेशन मिळणार। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।